नमस्कार, मी निर्मला रामचंद्र कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या गटातून उमेदवारीसाठी उभी आहे. प्रभाग नंबर 29 मध्ये मी उमेदवार म्हणून आहे. मी गेली 27 वर्ष शिक्षिका म्हणून काम केले आणि विद्यार्थ्यांची सेवा केली. मागच्या 2 वर्षापासून मी माझ्या पतीसोबत जनसेवा करत आहे. जर मला प्रभागातील लोकांनी निवडून दिलं तर मी त्यांच्या अनेक ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर या प्रभागामध्ये शिक्षित आणि अनुभवी असणारी मी जी उमेदवार आहे, मला नाही वाटत माझ्या व्यतिरिक्त कुणी अशी उमेदवार असेल. आपण मराठा चेहरा म्हणून उमेदवारीसाठी परबड दावेदार होते, पण शिवसेना आणि भाजपने दोन्ही पक्षाने आपल्याला डावलले. याबाबत काय बोलत? कसं आहे ना, मी ज्यावेळेस शिवसेनेत प्रवेश केला, मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार संदीपांजी भुमरे साहेब, आदरणीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेब व पैठणचे आमदार विलासबाबू भुमरे पाटील यांच्या माध्यमातून मी शिवसेनेत प्रवेश केला व त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये काम करत असताना त्यांनी मला महापालिकेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले होते. त्या दृष्टीने मी त्या अगोदरपासून गेल्या 15-20 वर्षाच्या प्रभागात राहत असताना मी अनेक विकास कामे, सामाजिक कार्य, जयंत्या असतील, उत्सव असतील, कुठल्याही समाजाच्या सुखादुःखामध्ये अगदी सहभाग माझा कायम अग्रस्थानी असायचा. परंतु प्रभागामध्ये 13,000 मतदार समाजाचे असताना आणि एक मराठा चेहरा म्हणून मी स्वतः समाज संघटनेत, अनेक समाज संघटनेत काम केले असताना मला ह्या पक्षाने उमेदवारी डावलली. त्याचं मला दुःख वाटलं. परंतु त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाडा विभागीय मतदारसंघाचे आमदार सतीश भाऊ चव्हाण, तसेच जिल्हा शहराध्यक्ष अभिजित देशमुख साहेब यांनी मला सन्मानाने बोलून त्यांनी माझी पत्नी सौ निर्मला रामचंद्र कर्डिले यांना प्रभाग क्रमांक 29 मधून उमेदवारी दिली व लढवण्यासाठी मला त्यांनी पाठबळ दिले. दुसरे असे की मराठा समन्वयक म्हणून मी श्री मनोज पाटील जरांगे यांच्या अनेक मराठा मोर्चामध्ये अगदी सहभाग घेऊन खूप काम केले व त्यांचा आदर्श ठेवून आपल्या प्रभागातील असतील की कुठलाही समाज असो, मी सर्व जाती धर्माच्या बहुजन समाजामध्ये नेहमी वावरणारा व त्यांच्यासोबत काम करणारा कार्यकर्ता असून जरी मला प्रस्थापिताने डावलला असेल तरी माझी जनता मला स्वीकारेल याची मला खात्री आहे.